नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुगर स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या YouTube चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रॉफिट अँड लॉसचा 11वा पार्ट आहे. आपण एकदम बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंतचे प्रॉब्लेम बघत येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुष्कळ सारे जे कन्सेप्ट घेतले आहे प्रॉफिटचे, लॉसचे आणि डिस्काउंटचे, त्यावर आधारित आपण पूर्ण प्रश्न करत आलेला विद्यार्थी मित्रांनो. आणि आपले एंडिंगचे सेशन आता हे आपले बाकी आहे. चला तर मग आजचा सेशन पण डिस्काउंटवरच आधारित आहे विद्यार्थी मित्रांनो. काही क्वेश्चन्स आहे जे पुन्हा परीक्षेत विचारले जातात आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात गोंधळ निर्माण करतात. त्यांना कशाप्रकारे एकदम स्मार्ट वेनी आणि एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे आपण इथे सॉल्व्ह करूया, तेच आपण इथे आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर हा व्हिडिओ खूप पॉवरफुल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही जेवढे पण विद्यार्थी असेल हे माझे सेशन बघत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि जो कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. प्रश्न म्हणतो की अरविंदने एका घड्याळाची खरेदी 30% सूट देऊन केली. नंतर विकताना खरेदी किमतीवर 40% नफा कमवला. त्याला लेबल किमतीवर किती टक्का तोटा झाला? लेबल किंमत काय म्हणून राहिलं विद्यार्थी मित्रांनो? लेबल किंमत. ठीक आहे. ह्या लेबल किंमतीवर किती अरे चालून नाही राहिलं का? ओके. लक्ष द्या. ह्या लेबल किंमतवर किती टक्के त्याला विद्यार्थी मित्रांनो तोटा झाला म्हणजे लॉस झाला. लेबल किंमत म्हणजे मार्केट प्राइस, छापील किंमत. काय होते विद्यार्थी मित्रांनो? छापील किंमत. ठीक आहे. त्या छापील किंमतीवर किती तोटा झाला ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला लक्ष द्या या प्रश्नाकडे. अरविंदने एका घड्याळाची खरेदी 30% सूट घेऊन केली. ओके. काय करून राहिला विद्यार्थी मित्रांनो? 30% सूट घेऊन करून राहिला. ओके. म्हणजेच सूट कशावर भेटते? मी नेहमी सांगितलं मार्केट प्राइसवर डिस्काउंट म्हणून एक सूट भेटत असते ना, सेलिंग प्राइस होत असते. ठीक आहे. हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलो विद्यार्थी मित्रांनो. तर अरविंदने एका घड्याळाची खरेदी किंमत 30% सूट देऊन घेतली. ओके. म्हणजे मार्केट प्राइस जर 100 असेल तर त्यांनी कितीत विकत घेतली? त्यांनी विद्यार्थी मित्रांनो 70 मध्ये विकत घेतली. काय केली त्यांनी? 70 मध्ये विकत घेतली. सूट दिली ना, कारण 30% हा काय करून राहिला विद्यार्थी मित्रांनो? सूट देऊन राहिला. ओके. तर 70 रुपये मध्ये त्यांनी काय केले? नंतर विकताना खरेदी किंमतवर म्हणजे जे त्यांनी 70 रुपयात घेतली ना, खरेदी किंमतवर 40% नफा कमवला. ओके. हे काय झालं? त्याची वाली खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस. आता हे काय होणार? याची सेलिंग प्राइस. म्हणजे 70 वर 40% नफा म्हणजे 140 अपॉन मध्ये 100 करू. हा 0, हा 0 गेला, हा 0, हा 0. ओके. 14 पंचे 70, 14 सम 84, 14 साती 98. ओके. म्हणजे 98 मध्ये त्यांनी काय केली विद्यार्थी मित्रांनो? सेल केले. हे झाली त्याची विक्री किंमत. ओके. हे काय झाली त्याची वाली विक्री किंमत. ओके. बघा. हे काय त्याची वाली छापील किंमत. काय विद्यार्थी मित्रांनो? छापील किंमत. आणि हे काय? खरेदी किंमत. ठीक आहे. लक्ष द्या. एक वेळेस पुन्हा लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. अरविंदने एका घड्याळाची खरेदी 30% सूट देऊन केली. म्हणजे मार्केट प्राइस 100 होते. याच्यावर किती? 30% त्यांनी काय केले? सूट दिली. 30% सूट दिली आणि 70 रुपयामध्ये विकत घेतलं. ओके. 70 रुपयामध्ये विकत घेतलं. हे 100 आहे. याच्यावर 30% सूट, सॉरी 30% सूट म्हणजे 70/100 करू. ठीक आहे. 30% सूट म्हणजे 70 रुपयात त्यांनी विकत घेतली. मग याच्यावर काय केले त्यांनी? 40% नफा कमवला. म्हणजे त्यांनी कितीत विकलं? 98 रुपयात विकली. ओके. आणि आपल्याला काढायचं काय? त्याला लेबल किमतीवर म्हणजे मार्केट प्राइसवर किती टक्का तोटा झाला? बघा. 100 रुपयाची वस्तू, मार्केट प्राइस किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 100. ठीक आहे. 100 रुपयाची वस्तू 98 रुपयात विकली मार्केट प्राइसवर. ठीक आहे. त्याला 2 रुपयाचा म्हणजे त्याला काय झाला? 2% चा लॉस झाला. काय झाला? 2% लॉस झाला, तोटा झाला विद्यार्थी मित्रांनो. हे झालं ऑप्शन नंबर. ऑप्शन कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ड. आणि हे झालं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. मार्केट प्राइस 100 आहे. 30% सूट दिली तर 70 रुपये खरेदी किंमत झाली. याच्यावर 40% वाढून म्हणजे 98 रुपयात म्हणजे 98 रुपयात विकली गेली. म्हणजेच मार्केट प्राइस सोबत छापील किंमत म्हणजे मार्केट प्राइस सोबत कंपेअर करता सेलिंग प्राइस
100 रुपयाची गोष्ट 98 रुपयात विकून राहिला म्हणजे 2% लॉस झाला, 2 रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. लक्ष द्या इकडे. एका वस्तूवर 10% आणि नंतर 20% सलग सूट दिल्यास एकूण सूट किती टक्के होते? ओके. हे कॅन्सल झालं का रे? हा चला एवढं ठीक आहे. एका वस्तूवर 10% आणि नंतर 20% सलग सूट दिल्यास एकूण सूट किती? ओके. ते 100 सोबत कम्पेअर करतो आपण नेहमी. हा संपला वाटते. दुसरा घेतो. ओके. 100% सोबत नेहमी आपण काय करतो? कम्पेअर करतो. 100% व्हॅल्यू पकडली त्याच्यावर काय 10% एका वस्तूवर 10% आणि नंतर 20% सलग सूट दिली. 100% सगळ्यात पहिले काय केले? 10% सूट दिली विद्यार्थ्यांना. मग नंतर कितीची सूट देऊन राहिला तो? 20% ची सूट. ओके. तर एकूण किती टक्के सूट दिली ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा 100 रुपये 100% आपण घेतल्या तर आन्सर निघाल्यावर आपल्याला 100 सोबत कम्पेअर बी करणं पडेल. ठीक आहे. हे 100 गेले, हा 0 गेला आणि हे 2 शून्य गेले. 8 9 72. तर हे 72%. आता 100 सोबत कम्पेअर करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे टोटल आपल्याला सवलत आहे, टोटल सूट मिळणार. किती होणार आहे? 72 आणि 8 80 म्हणजे 28% काय देऊन राहिला? सूट देऊन राहिला, सवलत देऊन राहिला. टोटल सवलत. टोटल सवलत किती आहे? 28% ची. ऑप्शन नंबर ड. हे झालं आन्सर. ठीक आहे. एक सवलत एवढी, दुसरी सवलत एवढी, तर टोटल सवलत एवढी. एक डिस्काउंट एवढा, दुसरा डिस्काउंट एवढा, तर तिसरा डिस्काउंट, टोटल डिस्काउंट एवढं. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. आप सब लोग सिकंदर हो विद्यार्थ्यांनो. सभी के सभी सिकंदर है जितने भी सुगर स्टडी सेंटर पे अभी ये वीडियो देख रहे हैं. ओके. चलो समोरचा प्रश्न बघा. एका बिलावर जर 40% एक संध सूट दिली जाते आणि दुसऱ्या वेळेस 36% व 4% सलग सूट दिली जाते, तर दोन्हीपैकी किती रुपयांचा फरक पडतो? आणि बिल रक्कम आहे 1 लाख रुपये. ओके. बिल रक्कम किती आहे? 1 लाख रुपये. पहिल्या वेळेस कितीला सूट देतो? 40% एक संध सूट दिली जाते. 40% ची सूट देतो म्हणजे 60 अपॉन मध्ये 100. म्हणजे तो कितीला विकतो? हे 2 गेले, हे 2 गेले. म्हणजे 60,000 ला ती गोष्ट विकली जातात कोणती पण. एवढी सूट देऊ. आणि दुसऱ्या वेळेस 36% व 4% सलग सूट दिली जाते. ओके. दुसऱ्या वेळेस 1 लाखावरच पहिले 36% ची सूट दिली जाते. 36% म्हणजे हे 4 40 आणि 60 म्हणजे हे 4 आणि 60 64. 64 एवढी. हे किती झाली? 36% ची सूट. मग 4% ची सूट पुन्हा दिली जाते म्हणजे 96 अपॉन मध्ये 100. आणि आता कितीत विकून राहिला आणि ह्या दोघांचा डिफरन्स काढणं पडेल. चला 1 2 3 4 1 2 3 4. ओके. करा मग हे 96 गुणिला 64 करूया. 6 चो 24 चे 4 हातचे लागले 2 9 चो 36 37 ने 1 38. 6 6 36 चे 6 हातचे लागले 3 9 सकम 54 54 आणि 3 57. हे 4 8 8 आणि 6 14 चे 4 हातचा 1 10 आणि 11 चा 1 हातचा 1. हे किती झाले? 6144 आणि हा 0. ओके. कारण इथे इंटू 10 पण होता. ठीक आहे. इंटू 10 केले याला तर 0 मिळणार. 61440 म्हणजे किती येऊन राहिला? 61440. बघा किती इन्क्रीमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो? किती इन्क्रीमेंट आहे? 61440 मधून जर आपण 60,000 काढलो तर किती वाचते विद्यार्थी मित्रांनो? 1440. बघा 60,000 आपण काय करू? मायनस करू. किती वाचले हे? 1440. आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं.
यांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा होता. ऑप्शन ब. आणि हे झालं आन्सर. ह्या दोघांचा डिफरन्स किती होऊन राहिला? 1440. हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. पहिले 1 लाखावर 40% सूट, मग पुन्हा दुसऱ्या 1 लाखावर 36% आणि 4% ची सलग सूट देऊन राहिला. मग दोघांच्या व्हॅल्यूमच्या डिफरन्स प्राइसचा डिफरन्स किती आहे ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं होतं. फरक फाइंड आउट करायचा होता. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चला पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक वस्तूची किंमत 30% ने वाढवली जाते आणि नंतर 10% व आणखी 10% सलग सूट दिली जाते, तर अंतिम किंमत मूळ किमतीच्या तुलनेत कशी बदलते? म्हणजे व्हॉट इज द नेट इफेक्ट ऑन प्राइस? म्हणजे नेट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच अंतिम किंमत मूळ किमतीच्या तुलनेत कशी बदलते, म्हणजे तेच. का तेच? म्हणजे जी मूळ किंमत आहे अंतिम किंमतपेक्षा कितीने कमी आहे या कितीने जास्त आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे चला. तर इथे काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. एक वस्तूची किंमत 30% ने वाढवली. समजा हे 100% असेल, तर आपण त्यांनी काय केलं 30% नी वाढवली. म्हणजे 130 घेऊ. पहिले किती आहे? पहिले 100 होती. ओके. पहिले किती होती? 100. ते आपण हे 100 कन्सिडर केलं. मग त्या वस्तूला 30% नी वाढवलं. ओके. नंतर पुन्हा 10% नी वाढवलं. काय केलं? 10% व 10% आणि सलग सूट दिली. ओके. पहिले ते 30% नी वाढवले विद्यार्थी मित्रांनो. मग 10% ची सूट दिली. मग पुन्हा 10% ची काय केली विद्यार्थी मित्रांनो? सूट दिली. ओके. आता हे 100 सोबत आपण आलेल्या उत्तरचे कंपेअर करू आणि काय प्रॉफिट होऊन राहिला, काय लॉस होऊन राहिला, म्हणजे किती फायदा होऊन राहिला, नफा होऊन राहिला ते आपल्याला इथनं कळणार. एवढं कळलं का? 100 रुपयाची ती वस्तू असेल. सगळ्यात पहिले एक वस्तू आहे 100 रुपयाची. 30% त्याच्यावर वाढवले. ओके. म्हणजे एवढी त्याची मार्केट प्राइस झाली. मग त्याच्यावर त्यांनी 10% सूट दिली. मग पुन्हा 10% सूट दिली. आता तो कितीमध्ये विकून राहिला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला करा. हे 100 गेले. हे 2 शून्य गेले. हे 2 शून्य गेले. हा एक शून्य, हा एक शून्य गेला. ओके. 9 9 81 गुणिला 13. 13 5 13 वाटत 13 13 8 104. 13 8 104 0 13 1 13. 3 5 0 1 आणि खाली किती आहे 10 म्हणजे 105.3. ओके. किती होऊन राहिलं 105.3 मध्ये काय करून राहिला तो विद्यार्थी मित्रांनो? सेल करून राहिला. 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाची वस्तू विद्यार्थी मित्रांनो तो 105 मध्ये 105.3 मध्ये विकून राहिला. म्हणजे प्रॉफिट किती होऊन राहिला? किती होऊन राहिला? 5.3% चा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. इन्क्रीज होऊन राहिला. ठीक आहे. इन्क्रीज होऊन राहिला. 5.3% नी काय होऊन राहिला? इन्क्रीज होऊन राहिला. ऑप्शन नंबर ए. हे झालं आन्सर. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. एक वस्तूची किंमत 30% ने वाढवली. सगळ्यात पहिले आपण 30% घेतलं. मग 10% सूट, मग पुन्हा 10% सूट म्हणजे 105.3 ला विकून राहिला. 100 रुपयाची वस्तू 105.3 ला विकून राहिला म्हणजे 5.3% ची इन्क्रिमेंट होऊन राहिला. म्हणजे काय होऊन राहिलं विद्यार्थी मित्रांनो? 5.3% चा प्रॉफिट होऊन राहिला. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ओके. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. एका दुकानदाराने एखाद्या पुस्तकावर 10% सूट दिली आणि तरीही त्याला 12% नफा झाला, तर त्या पुस्तकाच्या खरेदी किमतीच्या आणि छापील किमतीचा अनुपात किती? हा प्रश्न आपण पार्ट नंबर 9 मध्ये पण बघितला विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा आता आपण याला एक वेळेस बघू. बघा. एक असते मार्केट प्राइस वर डिस्काउंट पर्सेंट देतो तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळते आणि दुसरं आहे
कॉस्ट प्राइस वर किती पर्सेंट प्रॉफिट झाला या किती पर्सेंट लॉस झाला इथे पण आपल्याला सेलिंग प्राइस मिळते. ठीक आहे, हा कन्सेप्ट आपल्याला इथे यूज करायचा आहे. ओके, तर एका दुकानदाराने एका पुस्तकावर 10% सूट दिली. कॉस्ट प्राइस काय आहे माहित नाही. मार्केट प्राइस जे बी असेल त्याच्यावर काय करून राहिला तो 10% सूट देऊन राहिला. मार्केट प्राइस वर काय करून राहिला विद्यार्थी मित्रांनो 10% सूट देऊन राहिला. तर हेच काय होणार त्याची वाली सेलिंग प्राइस होणार. हेच काय होणार त्याची वाली सेलिंग प्राइस होणार, विक्री किंमत होणार. ठीक आहे, ओके, हीच त्याची सेलिंग प्राइस होणार. मग काय होऊन राहिला जर म्हणजे मी इथे लिहून घेतो मार्केट प्राइस वर 10% ची सूट म्हणजे हेच काय झाली विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस झाली. ओके, दिसून नाही राहिलं, नेहमी हाच गडबड होते. इथे लिहितो मार्केट प्राइस याच्यावर 10% ची सूट म्हणजे हे काय मिळाले आपल्याला सेलिंग प्राइस. ओके, दुसरं बघा, दुसरं काय होते आणि तरीही त्याला 12% चा नफा होऊन राहिला. नफा कशावर होतो कॉस्ट प्राइस वर कितीच्या 12% च्या 112/100. म्हणजेच हे पण काय होणार सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस वर प्रॉफिट या लॉस जो भी होत असेल पर्सेंटनी तर आपल्याला सेलिंग प्राइस मिळते. काय मिळते विद्यार्थी मित्रांनो सेलिंग प्राइस. तर इथे कॉस्ट प्राइस वर 12% च्या काय होऊन राहिला नफा होऊन राहिला. तर सेलिंग प्राइस आपल्याला हे मिळेल. ह्या दोघांना काय करू आपण कम्पेअर करू. ठीक आहे, ह्या दोघांना काय करू विद्यार्थी मित्रांनो आपण कम्पेअर करू. चला करा. मार्केट प्राइस गुणिला 90 अपॉन मध्ये 100 इक्वल टू हे घेऊ आता कॉस्ट प्राइस गुणिला 112 अपॉन मध्ये 100. ठीक आहे, आपल्याला खरेदी किंमत आणि छापील किंमतीचा अनुपात काढायचा आहे. ओके, चला करायला. तर मार्केट प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस करतो मी. कॉस्ट प्राइस इकडे घेऊन आलो म्हणजे हे 112 अपॉन मध्ये 100 गुणिला 100/90. हे 100 गेले. ओके, 90 नी याला भाग जात नाही पण याला आपण 2 नी दिला तर इथे 45 दुने 90 होते. बे पंचे 10, 12 वाजले बेस 12 वाचले आणि बेसकम 12 म्हणजे हे झालं मार्केट प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस इक्वल टू 56/45. म्हणजे ज्याला आपण लिहू कॉस्ट प्राइस अपॉन मार्केट प्राइस 45 अपॉन मध्ये 56. म्हणजेच अनुपात काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो इथे लिहितो कॉस्ट प्राइस अनुपात मार्केट प्राइस. आपल्याला अनुपात काढायचा होता खरेदी किंमत अनुपात मध्ये छापील किंमत. हा अनुपात काढायचा होता. कॉस्ट प्राइस किती आहे 45, मार्केट प्राइस छापील किंमत किती आहे 56. 45 56 ऑप्शन ए. हे झालं आन्सर. ओके, कोणाला काही डाऊट कन्फ्युजन. ओके, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हा मी वारंवार सांगून राहिलो ज्यांना हा कन्सेप्ट पटला ज्यांना समजला ते अशा प्रकारचे प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करून घेतील विद्यार्थ्यांना. त्यांना कधीच डाऊट येणार नाही. ठीक आहे, ओके. आणि मी हे मार्केट प्राइस सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस म्हणतो हे तुम्हाला समजत आहे ना विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. तसं मी नेहमी याच्या बाजूला लिहितो पण की कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत. तरी आपण स्टार्टिंग पासून घेऊन येऊन राहिलेलो आहोत. तर तुम्हाला लक्षात असायला हवं की मी इथे कॉस्ट प्राइस लिहिलं म्हणजेच खरेदी किंमत, मार्केट प्राइस लिहिलं म्हणजे छापील किंमत, सेलिंग प्राइस लिहिलं म्हणजे विक्री किंमत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं होतं. चला पुढचा प्रश्न आपण बघूया विद्यार्थ्यांनो पुन्हा. चला लक्षात आहे विद्यार्थ्यांनो. ओके, चला पुढचा प्रश्न काय म्हणून राहिला. ओके, जर एखाद्याला 10% सूट देऊन 8% नफा मिळवायचा असेल तर त्याची
यादी किमतीत खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ करावी लागेल? ओके. तर त्याची यादी जी आहे किमतीतील खरेदी किमतीत किती तुलनेत वाढ करावी लागेल? चला सांगा. कसं सॉल्व्ह करू आता याला आपण? जर एखाद्याला 10% सूट देऊन, आता हे झाले कॉस्ट प्राइस, ही झाली मार्केट प्राइस आणि ही झाली सेलिंग प्राइस. ओके. लक्ष द्या. जर एखाद्याला 10% सूट देऊन मार्केट प्राइसवर काय करून राहिला? 10% सूट देऊन राहिला. ठीक आहे. हे झाली मार्केट प्राइस, म्हणजे हीच काय झाली? सेलिंग प्राइस बंद झाली. हीच काय झाली विद्यार्थी मित्रांनो? हीच सेलिंग प्राइस बंद झाली. मार्केट प्राइसवर 10% सूट म्हणजे ही काय झाली? सेलिंग प्राइस. ओके. देऊनही त्याला 8% नफा मिळवायचा आहे. अच्छा, तर नफा म्हणजे बघा, कॉस्ट प्राइसवर त्याला 8% नफा मिळवायचा आहे. तर ही पण काय झाली? सेलिंग प्राइस झाली. ओके. ह्या दोन सेलिंग प्राइस झाल्या. ठीक आहे. तर त्याला यादी किमतीत खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ करावी लागेल? किती टक्के वाढ करावी लागेल ते आपल्याला सांगायचं आहे. ओके. म्हणजे इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? इथे पण आपल्याला कॉस्ट प्राइस फाइंड आउट करायचे आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो. आणखी काय फाइंड आउट करायचे आहे? खरेदी त्याला यादी किमतीतील, आता यादी किंमत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. यादी किंमत म्हणजे मार्केट प्राइस. ठीक आहे. यादी किंमत म्हणजे मार्केट प्राइस विद्यार्थी मित्रांनो. काय? मार्केट प्राइस. ओके. छापील किंमत. छापील किंमत. ओके. छापील किंमत. त्याला छापील किमतीत खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ करावी लागेल ते सांगायचं आहे. म्हणजेच कॉस्ट प्राइस इथे फाइंड आउट करायची आहे. मार्केट प्राइस फाइंड आउट करायची आहे आणि किती टक्के जास्त होऊन राहिला, म्हणजे मार्केट प्राइस किती जास्त आहे कॉस्ट प्राइस पेक्षा, पर्सेंटनी ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. ओके. चला. हे दोन भेटले आपल्याला. याला एकदा इक्वेट करा. कॉस्ट प्राइस गुणिला 108 अपॉन मध्ये 100 इक्वल टू, हे पण सेलिंग प्राइस आहे, तर मार्केट प्राइस गुणिला 90 अपॉन मध्ये 100. ठीक आहे. एवढं कळलं. चला. कॉस्ट प्राइस अपॉन मध्ये मार्केट प्राइस किती होणार आहे? 90 अपॉन मध्ये 100 गुणिला 100 बाय 108. हे 100 आणि हे 100 गेले. ओके. ओके. ठीक आहे. आता हे राहिले किती? किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? हे 90 आणि 108 किती होणार? हे अर्धे याचे 45 होणार आणि बेपंचे 10 बेचोक 8. ओके. हां. हेच काय होणार? 9 पाचे 45 होणार आणि 9 सकम 54 होणार. ओके. बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर कॉस्ट प्राइस किती आहे? ₹5. मार्केट प्राइस किती आहे? ₹6. कितीचा वाढ होऊन राहिला? +1च्या. ओके. कशावर होऊन राहिला? कॉस्ट प्राइस. 1 अपॉन मध्ये 5 इंटू 100%. म्हणजेच 20% वाढवणं पडेल. 20%. किती? 20%. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ओके. म्हणजेच मार्केट प्राइस खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ करावी लागेल? 20% ची वाढ करावी लागेल. बघा, आपण हे रेशो थ्रू काढला. कॉस्ट प्राइस मार्केट प्राइस. कॉस्ट प्राइस 5, मार्केट प्राइस 6. कितीने वाढून राहिला? 1 नी. कितीवर? कॉस्ट प्राइसवर. म्हणजे 1/5 इंटू 100% किती? 20%. 20% ने वाढवावी लागेल विद्यार्थ्यांना. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. ओके. जर एखाद्याला 10% सूट देऊनही 8% नफा मिळवायचा असेल, तर त्याला यादी किमतीत खरेदी किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ करावी लागेल? 20% ची. कोणाला काही डाऊट? कोणाला काही कन्फ्युजन? ओके. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. ज्यांना कोणाला हे प्रॉब्लेम बनत असतील ना विद्यार्थी मित्रांनो, हे इतिहास बनवण्यावाले प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांनो. त्याचे कन्सेप्ट एकदम क्लिअर असणार, तोच या प्रॉब्लेम्सला डील करू शकणार विद्यार्थ्यांनो. म्हणून जो कोणी नवीन असेल ना, त्यांनी सगळ्यात पहिले सुरुवातीपासून माझे व्हिडिओ पहावे. मी प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक प्रॉब्लेम एकदम डिटेलमध्ये आणि छान प्रकारे समजण्यालायक असं तुम्हाला सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला मग पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थ्यांनो. ओके. हा पण प्रश्न खूप मजेदार आहे.
चला, लक्षात आहे विद्यार्थ्यांनो? हम्म. एक दुकानदार आपल्या जाहिरात किमतीवर 23% कमिशन देतो आणि तरी सुद्धा त्याला 10% नफा होतो. जर त्याला एका वस्तूवर ₹56 नफा होतो, तर जाहिरात किंमत किती आहे? ओके, जाहिरात किंमत किती आहे? चला, किती कसं काढू? मार्केट प्राइस आणि सेलिंग प्राइस. ओके. तर एक दुकानदार आपल्या जाहिरात किमतीवर 23% कमिशन देतो. ओके. समजा तो मार्केट प्राइस 100% ठेवत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर 23% कमिशन देतो म्हणजे विकून कितीत राहिला? 77% मध्ये विकून राहिला. मार्केट प्राइस जर आपण 100% ठेवली, ओके. 23% कमिशन देऊन राहिला तो. किती देऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 23% कमिशन देऊन राहिला. ठीक आहे. तर विकून कितीत राहिला तो? 77 मध्ये. म्हणजे मी पर्सेंटमध्ये ठेवलं ₹77 मध्ये. ते नंतर तुम्हाला सांगतो. 70% मध्ये ठेवलं. ठीक आहे. विकून किती राहिला? ₹77 म्हणा या पर्सेंट म्हणा. ठीक आहे, एकच आहे. तरी सुद्धा त्याला 10% नफा होतो. आता नफा कशावर होतो? कॉस्ट प्राइसवर. किती? 10%. आणि तो विकून किती पर्सेंट मध्ये राहिला? 77% मध्ये. ओके. चला, कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस पण आपण इथे पर्सेंटेज मध्ये घेऊन चालू. ठीक आहे. मार्केट प्राइस 100% कन्सिडर केला आपण. 100% म्हणून 23% कमिशन देऊन राहिला म्हणजे 77% मध्ये विकून राहिला. तर आता आपण कॉस्ट प्राइस फाइंड आउट करू पर्सेंट मध्ये. चला. कॉस्ट प्राइस किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 77 गुणिला 100 अपॉन मध्ये 110. हा शून्य गेला, 11 साती 77. म्हणजे कॉस्ट प्राइस पण किती मिळाली? 70. म्हणजे 70% कन्सिडर करू. किती मिळाली आहे? 70%. ओके. तुम्हाला समोर करणार मी काउंट घेतलं. आता काय म्हणून राहिला बघा. कॉस्ट प्राइस आपण 70% काढलंय, सेलिंग प्राइस 77%, मार्केट प्राइस 100% कन्सिडर केलंय. ओके. इथे काय म्हणतो, जर त्याला एका वस्तूवर ₹56 नफा झाला, म्हणजे प्रॉफिट किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? रुपयामध्ये प्रॉफिट किती होऊन राहिला? रुपयामध्ये प्रॉफिट होऊन राहिला ₹56. किती विद्यार्थ्यांनो? रुपयामध्ये किती? ₹56 प्रॉफिट होऊन राहिला. ओके. आणि पर्सेंटमध्ये प्रॉफिट किती होऊन राहिला? 70%. हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. कॉस्ट प्राइस किती आहे? 70% आणि सेलिंग प्राइस किती आहे? 77%. प्रॉफिट किती याचे आहे? 7%च्या. 7% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 56. आणि आपल्याला मार्केट प्राइस म्हणजे 100% ची व्हॅल्यू इथे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. याच्यात क्रॉस करून. ठीक आहे. करा मग कसं होणार हे? x = 56 गुणिला 100, ओके, अपॉन मध्ये 7. x = 7 8 56 म्हणजे ₹800. काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन बी. ₹800. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. ओके. तर त्याची जाहिरात किंमत किती होती? त्याची मार्केट प्राइस किती होती? त्याची छापील किंमत किती होती? ₹800. किती होती विद्यार्थ्यांनो? ₹800. प्रश्न समजला? बघा. एका दुकानदार आपल्या जाहिरात किमतीवर 23% कमिशन देतो. म्हणजे 100% तो जाहिरात ठेवत असेल, त्याच्यावर तो 23% कमिशन देतो म्हणजे 77% मध्ये विकतो. तरी सुद्धा 10% त्याला नफा होतो. तर कॉस्ट प्राइसवर 10% नफा झाला. विकतो किती? 77 म्हणजे कॉस्ट प्राइस झाली 70%. ओके. आता 70% कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस 77%. ओके. जर त्याला एका वस्तूवर ₹56 ॲक्चुअल मध्ये नफा होतो. किती? ₹56 ॲक्चुअल मध्ये आणि पर्सेंट मध्ये नफा किती होऊन राहिला? म्हणजे ₹70 ची वस्तू 77 ला विकतो. म्हणजे पर्सेंट मध्ये 7% चा नफा होऊन राहिला. 7% ची व्हॅल्यू 56 तर 100% ची व्हॅल्यू किती? 100% ची व्हॅल्यू ₹800. म्हणजे त्या जाहिरातीची किंमत किती झाली विद्यार्थी मित्रांनो? ₹800. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती मजेदार प्रॉब्लेम होता आहे की नाही? कन्सेप्ट आहे की नाही? याच्यात जबरदस्त कन्सेप्ट आहे. ओके. चला, पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ओके. चला.
पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. या व्यक्तीला एका वस्तूवर 30% सवलत मिळाली आणि त्यांनी ती वस्तू 8,750 रुपयाला विकली. जर त्याला खरेदी किमतीवर 50% नफा झाला असेल तर वस्तूची छापील किंमत किती आहे? ओके. वस्तूची छापील किंमत आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे विद्यार्थ्यांनो. काय करायची आहे? वस्तूची छापील किंमत इथे आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ओके. तर या व्यक्तीला एका वस्तूवर 30% सवलत मिळाली. किती? 30%. हे काय झाले? कॉस्ट प्राइस, हे मार्केट प्राइस म्हणजे छापील किंमत आणि हे सेलिंग प्राइस. ओके. वरच जातो कारण नेहमी. लक्ष द्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस, ही मार्केट प्राइस आणि हे सेलिंग प्राइस. ओके. तर या व्यक्तीला एका वस्तूवर 30% सवलत मिळाली. 30% सवलत मिळाली आणि त्यांनी ती 8,750 रुपयाला विकली. ओके. तर मी याला काय 100% कन्सिडर करतो. काय करतो विद्यार्थी मित्रांनो? 100% याला मी कन्सिडर करतो. ओके. तर या व्यक्तीला एक वस्तूवर 30% सवलत मिळाली. म्हणजे त्यांनी 70% मध्ये काय केलं? विकत घेतली. ठीक आहे. हे सवलत मिळाली म्हणजे मार्केट प्राइसवर त्याला कुठून तरी 30% वस्तूवर सवलत मिळाली आणि 70 रुपयात ते काय केली? विकत घेतली. ठीक आहे. आणि त्यांनी ती वस्तू 8,750 रुपयाला विकली. कितीला विकली? 8,750 रुपयाला ती विकली. ओके. जर त्याला खरेदी किंमतवर 25% नफा झाला असेल. आता ह्या किंमतवर म्हणजे कॉस्ट प्राइसवर त्याला 25% नफा झाला असेल एवढ्या रुपयात विकून, 8,750 मध्ये विकून नफा झाला असेल तर त्या वस्तूची छापील किंमत म्हणजे हेच 100% ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. प्रश्न कळला का बघा. एक वेळेस प्रश्न समजून घ्या. ज्याला प्रश्न कळला त्याने उत्तर काढलं, फाइंड आउट केलं. ठीक आहे. पुन्हा एक वेळेस सांगतो. या व्यक्तीला एका वस्तूवर 30% सवलत मिळाली. म्हणजे एखाद्याने त्याने 100 रुपयाची वस्तू असेल त्याच्यावर 30% डिस्काउंट देऊन त्यांनी ती 70 रुपयात खरेदी केली म्हणजे 70% मध्ये खरेदी केली. पर्सेंटेज मध्ये 70% मध्ये खरेदी केली. ऍक्च्युअल किती रुपयात खरेदी केली आपण आता फाइंड आउट करायचं आहे, हे समोर करू. ठीक आहे. पण पर्सेंटेज मध्ये 70%. ओके. मग त्याने ती वस्तू 8,750 रुपयाला विकली. ठीक आहे. तर हे झाली त्याची सेलिंग प्राइस. जर त्याला खरेदी किंमतीवर 25% नफा झाला. ओके. म्हणजे ह्या कॉस्ट प्राइसवर त्याला 25% नफा झाला एवढ्या रुपयात विकून. तर त्या वस्तूची छापील किंमत किती? म्हणजे ही मार्केट प्राइस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. चला सगळ्यात पहिले कॉस्ट प्राइस फाइंड आउट करू. ठीक आहे. ओके. कॉस्ट प्राइस फाइंड आउट करा. कॉस्ट प्राइस काय होणार? 8,750 गुणिला 100 अपॉन मध्ये 125. 25 चोक 100, 25 पाचे 125. हे किती होणार? 5 एक 5 राहिले 37, 5 7 35 राहिले 25, 5 5 25 आणि 0. ओके. इंटू 4 करा याला. किती होणार? 4 0 0, 5 24 0, 8 2 7 28 29 30 0, 8 3 4 1 4 3 7, 7,000. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या 70% ची व्हॅल्यू किती आहे? 7,000. तर मग 100% ची व्हॅल्यू किती हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. अशा प्रकारचं प्रॉब्लेम होतं. कॉस्ट प्राइस किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? कॉस्ट प्राइस मिळाली 7,000. वर्क नाही करत आहे. ठीक आहे. कॉस्ट प्राइस किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? आपण गेला का? हा पण गेला. ठीक आहे. चला लक्ष द्या. कॉस्ट प्राइस किती मिळून राहिली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला? 7,000. किती? कॉस्ट प्राइस मिळून राहिली आपल्याला 7,000. तर ह्या 70% ची व्हॅल्यू 7,000 आहे. तर ह्या 100% ची व्हॅल्यू किती हेच आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. काय? 70% ची व्हॅल्यू किती आहे? 7,000. ओके. तर 100% ची व्हॅल्यू किती? हे किती गुणा आहे विद्यार्थी मित्रांनो? 100 गुणा आहे. तर हे पण किती होणार? 100 गुणा म्हणजेच 10,000. हे झालं आन्सर. ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचे होते विद्यार्थी. ठीक आहे. बघा सवलतीवर म्हणजे 70 रुपयात त्यांनी विकत घेतली. विकली कितीच? 8,750 मध्ये. मार्केट प्राइस 100% ठेवला आपण. मग
25% प्रॉफिट होऊन राहिला, तर आपल्याला कॉस्ट प्राइस माहित नाही म्हणून कॉस्ट प्राइस काढली. किती आली? 7,000. किती आली विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस 7,000. पर्सेंट मध्ये 70,000 आहे, सॉरी 70% आहे आणि ऍक्च्युअल मध्ये 7,000 आहे. किती टाइम्स होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 100 गुणा होऊन राहिला आहे की नाही? तर 100% ची व्हॅल्यू किती? मग मार्केट प्राइस ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर 70% ची व्हॅल्यू 7,000, तर 100% ची व्हॅल्यू किती? ऑप्शन नंबर बी 10,000. ठीक आहे. ओके. काही काही व्हॅल्यू पर्सेंट मध्ये असते, मग नंतर ऍक्च्युअल मध्ये पण असतात. तर बघा हे कसं आहे, ऍक्च्युअल मध्ये एवढी आहे, मग आपण ही ऍक्च्युअल मध्ये एवढी काढली, मग 70% ची व्हॅल्यू एवढी, तर मग 100% ची व्हॅल्यू केवढी? बस याला हा कन्सेप्ट यूज करायचा होता. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. मार्कर सगळे संपले वाटते. ओके. जर पुस्तकाच्या टॅग किमतीवर 10% सवलत दिली तर प्रकाशकाला 20% नफा होतो. जर सवलत 15% केली तर प्रकाशकाचा नफा किती होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, लक्ष द्या. जर पुस्तकाच्या टॅग किमतीवर 10% सवलत दिली, ओके, पुस्तक आता हे काय? कॉस्ट प्राइस, हे काय? मार्केट प्राइस आणि हे काय? सेलिंग प्राइस. ओके. जर पुस्तकाच्या टॅग किमतीवर 10% सवलत दिली, ओके, ह्या मार्केट प्राइसवर काय करून राहिला विद्यार्थी मित्रांनो? 10% ची सवलत देऊन राहिला. ओके. तर प्रकाशकाला 20% नफा होतो. ओके. तर प्रकाशकाला कॉस्ट प्राइसवर किती नफा होतो? कॉस्ट प्राइसवर 20% नफा होतो. हीच काय होऊन राहिली? सेलिंग प्राइस. काय होऊन राहिली? सेलिंग प्राइस. कारण मार्केट प्राइसवर 10% काय देऊन राहिला? तो सवलत देऊन राहिला. तर हीच झाली सेलिंग प्राइस. तर मी इथे लिहितो मार्केट प्राइस गुणिला 90 अपॉन मध्ये 100. ओके. एवढं लिहू शकू? ठीक आहे. लक्ष द्या, एक वेळेस पुन्हा लक्ष द्या. आता मी इथे काय करतो, याला अशा प्रकारे न सॉल्व करता आता दुसऱ्या याच्याने एक वेळेस दुसऱ्या पद्धतीने सॉल्व करून बघू. हे पण पद्धत तुम्ही लक्षात ठेवा. जर पुस्तकाची टॅग किंमतवर 10% सवलत दिली, समजून ज्या मार्केट प्राइस 100 असेल, 100 रुपये असेल, त्याच्यावर 10% तो काय करून राहिला? सवलत देऊन राहिला. म्हणजे सेलिंग प्राइस किती झाली? 90 रुपये. ओके. तर प्रकाशकाला 20% नफा होतो. ओके. आता 20% नफा म्हणजे कॉस्ट प्राइसवर 120 अपॉन मध्ये 100 कितीला विकून राहिला? 90 रुपयामध्ये. तर आपल्याला इथे कॉस्ट प्राइस माहिती होणार. कॉस्ट प्राइस किती होणार? 90 गुणिला 100 अपॉन मध्ये 120. तर किती होणार? हे शून्य गेले. ओके. 3 चौ 12 घेऊ आपण. 3 तिरी 9 म्हणजे 30 राहिले. याला 2 2 करतो मी. बे पंचे 10 आणि बे 15 म्हणजे 15 15 दुने 30, 15 पाची 75. म्हणजे कॉस्ट प्राइस किती मिळाली आपल्याला? 75. कॉस्ट प्राइस किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? 75. म्हणजे 75 रुपयाची वस्तू जेव्हा 100 रुपये करतो आणि त्याच्यावर 10% सूट देतो तर 90 रुपयाला विकतो. म्हणजे 75 रुपयाची वस्तू तो 90 रुपयाला विकतो. तर आता समोर काय म्हणून राहिला? जर सवलत 15% केली. पहिले सवलत किती होती विद्यार्थी मित्रांनो? पहिले सवलत किती होती? 20%. पहिले सवलत किती होती विद्यार्थी मित्रांनो? 20%. कुठेतरी गडबड झालाय. ठीक आहे. लक्षात कुठे गडबड झालाय का? ओके आहे ना? कारण बघा 10% तर तो सूट देऊन राहिला आणि 20% नफा होऊन राहिला. हो. 10% सूट म्हणजे 90 रुपयात विकून राहिला. 20% प्रॉफिट होऊन राहिला म्हणजे कॉस्ट प्राइस 75 रुपये भेटून राहिले. ओके. इथेपर्यंत समजलं? ओके. सगळं बरोबर आहे. चला समोर बघा. मग काय करतो? जर तो सवलत 15% केली. आता हा काय करताय? ह्या 100वर मार्कर बी नाही आहे चांगला. ओके. आता ह्या 100वर काय करतो विद्यार्थी मित्रांनो? तो हा तर पहिला आहे. आता हा सेकंड टाइम्स का करतो? 15% ची सवलत देतो. म्हणजे 15% ची सवलत देतो. म्हणजे 85 रुपयात विकतो. किती रुपयात विकतो? पहिले 90 रुपयात विकत होता, आता 85 रुपयात विकतो. कॉस्ट प्राइस किती आहे? 75 आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉस्ट प्राइस किती आहे? 75 आहे. सेलिंग प्राइस किती आहे? 85 आहे. कितीचा प्रॉफिट होऊन राहिला? 10चा प्रॉफिट होऊन राहिला.
कितीवर होऊन राहिला 75 वर इंटू 100. ओके, हे काय झालं 25 त्रिक 75, 25 चोक 100, म्हणजेच हे किती झालं विद्यार्थी मित्रांनो 40/3%. किती होणार 40/3. चला करा 40/3. 3 एक 3 राहिले 10, 3 तिरी 9 राहिले 10 पॉइंट दिला, पुन्हा 3 तिरी 9 10 राहणार म्हणजे 33.33%. 13.33%. 13.33%. म्हणजेच काय होणार विद्यार्थी मित्रांनो त्या प्रकाशाचा नफा किती होणार जेव्हा तो 15% करणार सवलत देणार तर 13.33%. ऑप्शन नंबर बी हे झालं आन्सर. ठीक आहे, कळलं. याच्यात दोन सवलत आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिले आपण मार्केट प्राइस 100% कन्सिडर केली, 10% सवलत देऊन राहिला तर तो 90 रुपयात विकून राहिला, 90 वरून विकून राहिला तर किती प्रॉफिट होऊन राहिला 20% नफा होऊन राहिला, तर कॉस्ट प्राइस मिळाली 75 रुपये. हे काय 75 रुपये विद्यार्थ्यांना. हे किती आहे 75 रुपये. प्रॉफिट किती होऊन राहिला विद्यार्थ्यांना 75 रुपयाचा. ठीक आहे, म्हणजे 75 ची वस्तू तो 90 मध्ये विकून राहिला 10% सवलत देऊन. आता तो सवलत काय करतो 15% देतो. किती 15%. आता तो सवलत 15% देतो म्हणजे 85 रुपयात विकतो. 100 रुपयाची वस्तू 85 रुपयात विकून राहिला. त्याची खरेदी किंमत किती आहे 75. खरेदी किंमत किती आहे 75. विकून किती राहिला 85 मध्ये. ठीक आहे, 85 मध्ये विकून राहिला म्हणजे 10चा प्रॉफिट होऊन राहिला कितीवर 75 वर, म्हणजे 13.33% प्रॉफिट होणार विद्यार्थ्यांना. ठीक आहे, इथे 75 करा 7.5 नाही. ओके, चला. तर हा होता विद्यार्थी मित्रांनो आजचा सेशन. यानंतर आपण बघूया फॉल्स जे म्हणजे शॉपकीपर घाटा करतात आपला म्हणजे घ्यायच्या वेळेस आणि द्यायच्या वेळेस पण अशा प्रकारचे आपण फॉल्स बेट वाले प्रश्न बघणार आहोत नंतर पुढच्या सेशन मध्ये. तर तुम्हाला हा सेशन कसा वाटला प्लीज सांगा. व्हिडिओला लाईक करा, जो कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जिथे वाटेल तिथे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचे शॉर्ट ट्रिक्स आणि स्मार्ट सॉल्विंग टेक्निकसाठी बघत राहा सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थ्यांनो.